मला सकाळी 5 वाजता माझ्या भावाचा फोन आला की अगं टी व्ही लाव, पाकिस्तानवरती हल्ला केला आहे. आम्ही खडबडून बाहेर आलो आणि टी व्ही लावला तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं न्यूज की पाकिस्तानच्या 9 तळांवरती, त्या दहशतवादी तळांवरती हल्ला झाला आहे. आणि त्याच्यानंतर मी वाचलं की ऑपरेशन सिंदूर. जेव्हा तो ऑपरेशन सिंदूर नाव वाचल्यानंतर मला एकदम असं भरून आलं की मोदी सरांना कसं जाणवलं असेल की ऑपरेशन सिंदूर नाव द्यावं. तेव्हा मला जाणवलं की आम्ही त्यांच्या मुली आहोत. मुलींचे नवरे गेल्यानंतर एका वडिलांना काय वाटू शकतं, ह्या ज्या त्यांच्या भावना होत्या, त्यामुळे त्यांनी ते ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. आणि मला पूर्ण खात्री होती की ते नक्की त्याच्यासाठी म्हणजे ते प्रत्युत्तर देणारच. पण सिंदूर हा शब्द हा एका पत्नीसाठी किती जवळचा असू शकतो, किती तिला तिच्या आयुष्यात त्या गोष्टीचं किती महत्त्व आहे हे त्यांना जाणवलं. म्हणून त्यांनी त्याचे नाव दिलं ना ऑपरेशन सिंदूर. माझं मन भरून आलं त्या गोष्टीने. नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ बघितलात? हा व्हिडिओ एका गोष्टीचं प्रतीक आहे, ते म्हणजे भारत बदललेला आहे. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भारत हा केवळ कारवाई करत नाही, तर शाब्दिकही प्रत्युत्तर देतो आणि ते प्रत्युत्तर अगदी चपलाक असतं. हे ऑपरेशन सिंदूर यांनी दाखवून दिलं. भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानात कारवाई केली, अतिरेक्यांची तळं उद्ध्वस्त केली आणि या कारवाईला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं होतं. खरं म्हणजे मला पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर हे नाव कळल्यावर थोडं आश्चर्य वाटलं की असं नाव का दिलं गेलं असावं. पण पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीचा हा व्हिडिओ मी बघितला आणि माझ्या लक्षात आलं की खरंच मोदी किती दूरचा विचार करतात. या संपूर्ण ऑपरेशनला सिंदूर हे नाव देण्यात आलं, त्याचं कारण असं होतं की पहलगाम मध्ये हिंदू स्त्रियांना बाजूला काढण्यात आलं, पण त्यांच्या पतींना त्या मुस्लिम अतिरेक्यांनी ठार मारलं. एका अर्थाने त्यांचा सिंदूर, त्यांचं कुंकू हे या अतिरेक्यांनी हिरावून घेतलं. आणि अशा वेळेस त्या अतिरेक्यांना ठार मारण्यासाठी जे ऑपरेशन प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये राबवण्यात आलं, त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवून मोदींनी या सगळ्या पत्नींना एक प्रकारे सन्मान दिलेला आहे. या स्त्रियांचे पती जे अतिरेक्यांनी क्रूर हल्ल्यांमध्ये ठार मारले होते, त्या सगळ्या स्त्रियांना मोदींनी एक प्रकारची सलामी दिलेली आहे. आणि ती सलामी पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांना ठार मारून दिलेली आहे. आणि त्यामुळे मोदींनी बदला घेतला आणि तोही सांगून घेतला, ऑपरेशन सिंदूर करून घेतलं. मंडळी, त्यानंतर आज सकाळी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती देण्यासाठी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामध्ये परदेश खात्यातले एक सचिव होते आणि 2 लष्करातल्या स्त्रिया होत्या. त्यापैकी भारतीय पायदळातील कर्नल कुरेशी होत्या आणि वायुदलाच्या सिंग नावाच्या 2 स्त्रिया होत्या. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की 2 स्त्रियांची निवड मोदींनी का केली असावी. ही सगळी माहिती देण्यासाठी मोदींनी स्त्रियांना का पुढे आणलं. आणि मग लक्षात आलं, मंडळी तुम्हाला आठवतंय पहलगाम मध्ये ज्या वेळेस अतिरेक्यांनी हल्ला केला आणि पुरुषांना मारलं, तेव्हा एका स्त्रीने त्या अतिरेक्यांना सांगितलं होतं की तुम्ही माझ्या नवऱ्याला जर गोळी घालणार असाल तर मलाही घाला. त्यावेळेस हे अतिरेकी तिला म्हणाले होते की तुम्हाला गोळ्या घालणार नाही, तुम्हाला जिवंत ठेवणार हे मोदींना सांगायला. आज त्याच मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन या अतिरेक्यांना ठार मारलं. त्यांच्याच लष्करांनी, भारतीय लष्करांनी ठार मारलं. आणि त्याची माहिती जगाला देण्यासाठी
2 भारतीय लष्करातल्या स्त्रियांवर ही जबाबदारी दिली. तुम्ही मोदींना सांगा म्हणून सांगितलं, आज भारतीय स्त्रिया सांगतायत की आम्ही कसं या अतिरेक्यांना ठार मारलं, कसं त्यांना यमसदनी पोचवलं प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये घुसून. हे मोदींनी केलं. त्या 2 स्त्रियांवरती जबाबदारी देऊन मोदींनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की जर भारताकडे वाकडी नजर ठेवत असाल तर आम्ही सक्षम आहोत. आमच्या स्त्रियाही सक्षम आहेत तुम्हाला ठार मारण्यासाठी. ही मोदींची रणनीती आहे. आणि त्यासाठीच मित्रांनो, मोदी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हा देश आता केवळ मार सहन करणार नाही, तर असं मारणार की त्याबाबत तुम्ही आवाजही करू शकणार नाही. आज पाकिस्तानची अवस्था काय झाली आहे बघा. कोणीही बरोबर बोलत नाहीये. आपल्या जखमा उराशी घेऊन पाकिस्तान तडफडतोय. हे मोदी आहेत. पण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, इकडच्या विरोधी पक्षांना ते नाही कळणार. असो, त्यांना कळूनही काय फायदा आहे म्हणा. कारण भारतीय जनता जोपर्यंत मोदींच्या सोबत आहे तोपर्यंत मोदीच या देशाचे रक्षण करते आहेत एवढं निश्चित. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.